हॅलो. तुला कधी असं वाटलं आहे का की खूप वेळा तू नवीन सुरुवात केली आहे, पण प्रत्येक वेळी काही दिवसांनी परत त्याच ठिकाणी येतेस? रात्री तू ठरवतेस की बस उद्यापासून मी स्वतःसाठी वेळ नक्की काढणार, आणि त्यावेळी सगळं क्लिअर मनातल्या मनात चालू असतं की सकाळी लवकर उठायचं, थोडा वेळ एक्सरसाइज करायची, वर्कआउट करायचा, नंतर घर शांतपणे क्लिअर साफ करायचं. पूर्ण व्यवस्थित मॅनेजमेंट तुमचं ठरलेलं असतं. नंतर स्वतःला वेळ द्यायचा. त्या मोमेंटला आपल्याला असं वाटतं की यावेळी नक्की होणार. पण मग सकाळ होते, अलार्म वाजतो आणि आपण उठायचा विचार करतो, पण अचानक आठवतं काल रात्री मी खूप दमली होती आणि मी खूप उशिरा झोपली आहे. आज काम पण खूप आहे, जाऊ दे, आपण आहे ना आजचा दिवस थोडा आराम करू, उद्यापासून सुरू करू, आणि आपण पुन्हा झोपून घेतो. मग सकाळ सुरू होते. थोड्या वेळाने उठल्यानंतर स्वयंपाक, डब्बा, घर आवरणं, मुलं, फोन कॉल्स, आणि हेच सगळं करता करता दिवस संपून जातो. मग रात्री जेव्हा आपण शांत बसतो किंवा झोपतो, तेव्हा आतून परत एक आवाज येतो, मी आज स्वतःसाठी काहीच केलं नाही. आणि त्यावेळी मनात थोडंसं आणि मग आपल्याला तोच प्रश्न पडतो की मी बदलू नाही शकत का? पण खरं तर प्रॉब्लेम आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून नाही आहे, किंवा आपण वीक आहे, किंवा आपल्यामध्ये डिसिप्लिन नाही आहे असंही नाही आहे. प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच आहे, आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तोच समजून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मैत्रिणींनो, इथे प्रॉब्लेम ना आपल्या हॅबिट्सचा नाही आहे, प्रॉब्लेम आपल्या आयडेंटिटीचा आहे. आपण सगळे काय करतो, हॅबिट्स चेंज करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे उद्यापासून रेग्युलर चालायला जाणार, एक्सरसाइज करणार, जंक फूड खाणार नाही, उद्यापासून रूटीनमध्ये राहणार. पण कधी असा विचार करतो का की आपण आधी स्वतःला आतून कसं बघतो? आपल्या मनात ना आपल्या स्वतःची एक इमेज असते, एक बिलीफ असतं की आपण स्वतःबद्दल काय विचार करतो. म्हणजे जसं की आपण स्वतःबद्दल विचार करतो की मी कन्सिस्टंट नाही आहे, माझ्याकडून होत नाही, मी थोडीशी लेझी आहे, मी थोडीशी घाबरट आहे. हे विचार आपण स्वतःबद्दल करत असतो. आणि मग आपण कितीही प्रयत्न केला तरीही आपलं बिहेवियर आपल्या मनातल्या त्या आयडेंटिटीसोबत मॅच व्हायला जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा एखादी गृहिणी आहे, ती रोज विचार करते की मी आता फिट होणार. मग ती यूट्यूबवरती वर्कआउट बघते, पहिल्या दिवशी करते, दुसऱ्या दिवशी करते, तिसऱ्या दिवशीसुद्धा करते. त्यानंतर तिला थोडंसं बॉडी पेन व्हायला लागतं, थकवा येतो, आणि मग तिच्या मनात एक आवाज येतो की जाऊ दे, तुझ्याकडून होणार नाही, तू आधी पण खूप वेळा करून सोडून दिलेले आहेस. मग ती वर्कआउट परत सोडून देते आणि म्हणते माझ्याकडून नाही होत. पण खरं काय माहिती आहे, ती वीक नाही आहे. बाहेरून बघितलं तर असं वाटतं की तिने हॅबिट सोडली, पण खरं काय झालं माहिती आहे, तिची आयडेंटिटी जिंकली आणि तिची हॅबिट हरली. म्हणूनच ना फक्त हॅबिट चेंज करून काही नाही होत. आपण जर का दररोज 5 वाजता उठायचा प्रयत्न करतोय, पण स्वतःला आतून लेट उठणारी, आळशी असं म्हणतोयस, तर कसं काय आपण दररोज 5 वाजता उठू शकतो? जर का आपण हेल्दी खाण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि आतून आपण म्हणतोय की मला स्वीट कंट्रोल नाही होते, तर आपण कसं काय कंट्रोल करू शकतो? आपण किती दिवस ते रुटीन फॉलो करू शकतो? ते हॅबिट आपण स्वतःला लावू शकतो. म्हणजेच प्रॉब्लेम आपल्या ॲक्शनमध्ये नाही आहे, तर प्रॉब्लेम आपल्या सेल्फ इमेजमध्ये. आपण स्वतःला कसं बघतो, आपण कसं वागतो, आणि हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा आपला गेम बदलतो. कारण मग आपण फक्त रुटीन नाही बदलत, तर आपण स्वतःला रिडिफाईन करायला सुरुवात करतो. आणि एकदा आपण स्वतःला रिडिफाईन केलं, आपली आयडेंटिटी बदलायला लागली ना, तर आपल्या हॅबिट्स ज्या आहेत ना, त्या पण ॲटोमॅटिकली फॉलो होतात. म्हणूनच आपण स्वतःबद्दल काय बिलीव्ह करतो ना, हे आपलं फ्युचर ठरवतो. मैत्रिणींनो, आपण खूप वेळा बाहेरून बराच चेंज करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण नवीन एखादी डायरी घेतो, नवीन प्लॅनिंग करतो, परफेक्ट रूटीन सेट करतो, आणि मग त्या दिवशी आपल्याला असं वाटतं की आता सगळं सेट होणार. मग 2-3 दिवस आपल्यामध्ये खूप एनर्जी असते, आपण सगळं नीटली करतो, आणि आपण जे काम केलं आहे, जे ठरवलं आहे आणि ते झालं आहे त्यावर टिक मारतो, आपल्याला खूप छान वाटतं. पण मग हळूहळू ती एक्साइटमेंट कमी होते. मग ते प्लॅनिंग बाजूला पडतं आणि आपलं रुटीन ब्रेक होतं. मग परत तेच जे आपण पूर्वीसारखं विस्कटलेलं रुटीन असतं ते आपलं होऊन जातं. आणि मग आपण मनातल्या मनात स्वतःलाच म्हणतो की मीच कन्सिस्टंट नाही आहे. पण खरा प्रॉब्लेम कुठे आहे? आपण बाहेरून भरपूर गोष्टी चेंज केल्या, आपण आपले टूल्स चेंज केले,
टूल्स म्हणजे काय, तर आपली डायरी किंवा किचनमधल्या वेगळ्या वेगळ्या इक्विपमेंट, एन्व्हायरमेंट चेंज केलं, रुटीन चेंज केलं, पण एक गोष्ट तशीच राहिली, ती म्हणजे आपण आतून जसं होतो तसंच राहिलो. एक छोटंसं उदाहरण आहे, जेव्हा आपण घरामध्ये एकटे असतो, आपल्याला कोणीही बघणारं नसतं किंवा आपल्या केलेल्या कामाचं कोणीही ॲप्रिसिएशन करण्यासारखं कोणी नसेल, त्यावेळी आपण स्वतःशी कसं बोलतो ही आपली खरी आयडेंटिटी आहे. म्हणजे आपण बाहेरून कितीही ऑर्गनाइज दिसलो, ऑर्गनाइज्ड राहिलो, तरी पण आतून स्वतःला जर का आपण कन्फ्युज्ड, थकलेले किंवा कमी इम्पॉर्टंट मानत असेल ना, तर बाहेरचा बदल जास्त दिवस नाही टिकणार. म्हणूनच काही लोक काय करतात, सिटी चेंज करतात, घर चेंज करतात, रुटीन सगळं चेंज करतात. पण काही महिने, काही दिवस गेले की परत त्यांना तेच फिलिंग येतं. कारण ते जिथे गेले तिथे त्यांची ओल्ड आयडेंटिटी पण सोबत घेऊन गेले. त्यामुळे आपण कुठेही जा, काहीही चेंज करा, पण जोपर्यंत आपण स्वतःला चेंज नाही करत तोपर्यंत रिझल्ट सेम राहणार आहे. बाहेरचा बदल ना फक्त टेम्पररी आपल्याला फील देतो. आपल्या आतला जो बदल आहे तो आपली परमनंट लाईफ बनवतो. म्हणूनच आपण प्लॅनर बदलतो, रुटीन बदलतो, त्याचसोबत आपले स्वतःचे विचारसुद्धा बदलायला हवे. जोपर्यंत आपण स्वतःचे विचार बदलत नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही. मैत्रिणींनो, कधी तुम्ही स्वतःला असं म्हटलं आहेत का की मी अशीच आहे, माझ्याकडून होत नाही? ही गोष्ट ऐकायला खूप सिंपल वाटते, पण प्रॉब्लेम खरं तर इथेच आहे. एक छोटंसं एक्झाम्पल बघा. समजा तुम्ही एखादं रुटीन फॉलो करायला सुरुवात केली, एखादा दिवस तुम्ही ते केलं आणि मग मध्येच सोडलं, तर तुम्ही लगेच स्वतःला म्हणता की मी कन्सिस्टंट नाही आहे. पण खरं काय होतं, आपण फक्त एकदा थांबलो आहे, परत तर आपण ते करूच शकतो. पण ज्यावेळेस आपण स्वतःला सांगतो की मी कन्सिस्टंट नाही आहे, मी अशीच आहे, आणि मग पुढच्या वेळी जेव्हा आपण प्रयत्न करतो, ते प्रयत्न करण्याच्या अगोदरच आपला माइंड हार मानतो आणि त्याच्याकडे आधीच आन्सर असतं की माझ्याकडून होणार नाही. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवायचं, एकदा आपण फेल झालो म्हणून काय नेहमीच होऊ असं नाही आहे. मैत्रिणींनो, कधी कधी आपण ना स्वतःला चांगल्या हॅबिट लावायचा प्रयत्न करतो, पण आपला ब्रेन काय करतो, सेफ राहायला बघतो. म्हणजे जी आपली नवीन हॅबिट आहे तिच्यामध्ये काय रिस्क आहे आणि जुनी हॅबिट आपल्यासाठी कशी सेफ आहे हे आपल्याला दाखवतो. आपला ब्रेन ना जुन्या पॅटर्नमध्ये आपल्याला नेतो, त्याच्यामुळे आपल्या ज्या हॅबिट्स असतात त्या आपल्या कन्सिस्टंट राहत नाही. आपण नेहमी ऐकतो की कम्फर्ट झोनमधून बाहेर पड, पण खरंच विचार केला ना तर आपण कम्फर्ट झोनमध्ये अडकलो आहे असं आपल्याला का वाटतं? ॲक्च्युली तसं नाही आहे. एक छोटासा मोमेंट आठवा की सकाळी समजा अलार्म वाजला, आपण डोळे उघडले, 2 सेकंदासाठी वाटतं चला आता उठूया, पण लगेच दुसरा विचार येतो, नाही थोडा वेळ अजून झोपूया, आणि आपण परत झोपून जातो. इथे काय प्रॉब्लेम होतो आता? उठणं अनकम्फर्टेबल आहे म्हणून आपण नाही तसं करत. आपल्यामध्ये एक बिलीव बसला आहे आतमध्येच की नाही, अजून थोडा वेळ झोपलं ना तरीही चालेल, असं पण मी कुठे एवढ्या लवकर दररोजच उठते. इथे आपली बॉडी डिसिजन नाही घेत तर आपली आयडेंटिटी डिसिजन घेते. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण कम्फर्ट झोनमध्ये नाही अडकलेलो, आपली आयडेंटिटी कम्फर्ट झोनमध्ये अडकलेली आहे. मैत्रिणींनो, आपण काय करतो, खूप मोठे मोठे प्लॅन करतो. म्हणजे उद्यापासून मी फुल रुटीन फॉलो करेन, उद्यापासून मी परफेक्ट डिसिप्लिनने राहीन. पण ॲक्च्युली तसं चेंज होत नाही. कारण लाईफ ना मोठ्या मोठ्या गोष्टींनी नाही बदलत, ती बदलती छोट्या छोट्या मोमेंटने. म्हणजे जसं की आता तुम्हाला समजा 10 मिनटाचा वेळ फ्री आहे, तर आपल्या हातात फोन आहे, आपण लगेच स्वतःला म्हणतो चला आपण 10 मिनिट रील्स बघूया, आणि मग ते 10 मिनिटाचे 30 मिनिट किंवा 1 तास कधी होतं हे पण आपल्याला समजत नाही. पण हा तोच मोमेंट आहे जिथे तुम्ही हे पण म्हणू शकत होते की 10 मिनिट माझ्याकडे आहेत, तर मी आता शांतपणे मेडिटेशन करते किंवा मग मी थोडासा वॉक करते. आपण सगळेच असं म्हणतो, जेव्हा मी कॉन्फिडंट बनेल ना तेव्हा मी असं बोलेल, किंवा जेव्हा मी फिट बनेल तेव्हा मी असं रुटीन ठेवेल, किंवा जेव्हा माझी मनातली गोष्ट अचीव होईल त्यावेळी मी असं वागेल. पण खरं तर उलटं करायला पाहिजे. म्हणजे एकदा इमॅजिन करा की तुम्ही खरंच खूप कॉन्फिडंट आहात. मग तुम्ही कसं बोलाल, स्वतःशी कसं बोलाल, इतरांशी कसं बोलाल, ते ऑब्झर्व करा की त्यावेळेस तुम्ही कसं बोलणार आहात. मग आपण आत्ता स्वतःशी कसं बोलतो आहे ते पहा. कधी चूक झाली की आपण स्वतःला लगेच म्हणतो की नाही आपल्याकडून नाही होणार. पण फ्युचरमध्ये जर का तेच तुमच्याकडून एखादी चूक झाली, ज्यावेळेस तुम्ही खरंच मनातली तुमची स्वतःची आयडेंटिटी अचीव केलेली असेल, आणि त्यावेळेस जर तुमच्याकडून चूक झाली तर त्यावेळेस पण तुम्ही असंच म्हणणार का स्वतःला की नाही माझ्याकडून नाही होणार? नाही ना. आपण त्यावेळेस असंच म्हणणार, ठीक आहे आज नाही जमलं, मी उद्या पुन्हा करेल. बस हा छोटासा जो फरक आहे ना तो आपल्या आयडेंटिटी चेंज करतो. म्हणूनच मोठं काही करायची गरज नाही आहे, फक्त आपलं रिॲक्शन बदलायला सुरुवात करा.
आपण म्हणतो की मला कॉन्फिडन्स नाही आहे, पण ऑनेस्टली सांगा, आपण स्वतःवर पूर्ण विश्वास कधी ठेवला आहे का? आपण जे ठरवतो ते नेहमी करतो का? नाही ना. आणि हेच रिझन आहे. समजा जर का आपण ठरवलं की आज मी थोडासा वेळ स्वतःसाठी देणार, तर आपण तो दिला का? जर का दिला तर ठीक, नाही दिला तर का नाही दिला? जर का आपण तसं नाही केलं तर आपल्या ब्रेनला एक गोष्ट समजते की आपण स्वतःचं ऐकत नाही, आणि मग हळूहळू आपला ब्रेन आपल्यावरती ट्रस्ट ठेवणं बंद करतो. म्हणून कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल ना, तर फक्त म्हणजे खूप मोठं काही करायची गरज नाही आहे. फक्त स्वतःशी केलेले छोटे छोटे प्रॉमिस पाळायला शिकायची. कधी कधी आपण काय करतो, एखादं काम ठरवतो, पण जेव्हा ते करायचं असतं त्यावेळी विचार करतो, नाही अजून मी या गोष्टीसाठी रेडी नाही आहे. मग आपण ते काम पुढे ढकलतो. आणि मग खरं खरं मनापासून सांगा की जे काम आपण टाळले त्यासाठी परफेक्ट रेडी होऊन करण्याचा दिवस कधी येतो का? नाही. म्हणजे समजा आपल्याला एखादी रेसिपी, नवीन रेसिपी करायची आहे, तर पहिल्यांदा करताना आपल्याला सगळं परफेक्ट माहिती नसतं, पण जेव्हा आपण ते करतो मग ते आपण शिकतो. आपल्या चुकांमधून आपण शिकत असतो. आपण ॲडजस्ट करतो, टेस्ट कशी असते कशी नाही हे आपण बघतो की कोणती गोष्ट टाकल्यावर, किती वेळा कुकिंग केल्यावर आपली टेस्ट परफेक्ट येणार, आणि मग नंतर आपण ते परफेक्टली शिकतो. लाईफमध्ये पण एक्झॅक्टली तसंच आहे. आपण ना रेडी वाटलं की स्टार्ट करायचं नाही, तर स्टार्ट केलं ना की ऑटोमॅटिक आपल्याला रेडी वाटायला लागतं. म्हणूनच ना आज जरा शांत बसा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की मी खरंच बदलण्याचा प्रयत्न करते की मी फक्त बदलण्याचा विचार करते? कारण चेंज विचाराने नाही होत, चेंज ॲक्शनमुळे होतो. आपण रोज किती वेळा स्वतःला थांबवतो फक्त एका विचारामुळे की आपल्याकडून होणार नाही. आज पहिल्यांदाच तुम्हाला समजलं असेल कदाचित की प्रॉब्लेम आपल्या स्वतःत नाही आहे, प्रॉब्लेम आपल्या त्या विचारात आहे जे वर्षानुवर्ष आपण रिपीटेडली करतोय. इमॅजिन करा की जर उद्यापासून काहीच मोठा चेंज नाही केला, ना परफेक्ट रुटीन, ना मोठं प्लॅनिंग, फक्त एकच चेंज केला, स्वतःची बोलायची पद्धत बदलली. जर का स्वतःचं काही चुकलं तर स्वतःला दोष देण्याऐवजी मी ठीक आहे, पुन्हा मी ट्राय करेल असं म्हणाले, किंवा मी लेझी आहे असं म्हणायच्याऐवजी मी थोडा वेळ आराम करेन आणि मग मी काम परत सुरू करेल असं म्हणालात, तर काय होईल? कोणताच इन्स्टंट चेंज आपल्याला तिथे दिसणार नाही, पण हळूहळू ना आपलं स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, आपला कॉन्फिडन्स वाढेल, आणि एक दिवस ना आपण स्वतःलाच ओळखणार नाही की आपण किती अंडर कॉन्फिडंट होतो. म्हणून आजपासून स्वतःला कमी समजणं बंद करा, स्वतःला लेबल करणं बंद करा, आणि हळूहळू स्वतःला नव्याने बनवायला सुरुवात करा. कारण शेवटी आपलं लाईफ आपल्या हॅबिट्सने नाही, तर आपण स्वतःला कोण मानतो त्याच्याने ठरतं. आणि कदाचित आजपासून तुम्ही स्वतःला वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात कराल. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण पुन्हा अशा छानशा टॉपिकसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा आणि स्वतःला डे बाय डे ग्रो करत राहा.